नॉलेज किट 2025. आज आपण एक्सेलचे काही जे प्रश्न आहेत ते आपण आज बघणार आहोत. इंग्लिशमधनं मी घेतो आहे. प्रॅक्टिकल टॉपिक आहे एक्सेल. आता एक्सेलमधलं जे पहिलं जे आहे आपण आत्ता होम टॅबचे क्वेश्चन्स घेऊया आपण पहिले. दिसतं इथं कॉलम विड्थ. पहिला प्रश्न काय? कॉलम विड्थ आहे. इन द गिवन शीट चेंज द विड्थ ऑफ कॉलम ए टू 50. ए कॉलमच्या ची विड्थ ही 50 करा. प्रश्न ओपन करायचा आहे. ए कॉलम सिलेक्ट करायचा आहे. दिसते कॉलमची विड्थ 50 करा. फॉर्मॅटमध्ये होम टॅबमध्ये फॉर्मॅटमध्ये कॉलम विड्थ किती करायची तर मला 50 करायची. ओके. सबमिट बटनावरती क्लिक करा. आलं. नेक्स्ट क्वेश्चन्स. इन द गिवन स्प्रेडशीट ॲटोफिट कॉलम विड्थ टू क्वांटिटी. क्वांटिटीचा जो कॉलम आहे तुम्हाला त्याला ॲटोफिट करायचं आहे. दिसेत ना. ॲटोफिटचा अर्थ काय होतो? मला जेवढी पाहिजे असेल तेवढीच देता येईल. दिसेत ना. मी फॉर्मॅटमध्ये गेलो इथनं आत्ता. होम टॅबमध्ये फॉर्मॅटमध्ये ॲटोफिट टू कॉलम विड्थ दिसेत ना. इथं मी क्लिक केलं. ओके. प्रश्न क्रमांक 3. चेंज द विड्थ ऑफ द कॉलम ई टू 20. ई कॉलमची जी विड्थ आहे ती तुम्हाला इथनं 20 करायची. आलं. ई कॉलम हा दिसतोय. हा कॉलम सिलेक्ट करा. त्याच्या कॉलमची विड्थ किती करा? 20 करा. ती कमांड कुठे आहे? होम टॅबमध्ये सेल ह्या ग्रुपमध्ये त्यामध्ये फॉर्मॅट कॉलमची विड्थ 20 टाईप करा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन्स. चेंज द विड्थ ऑफ कॉलम सी टू 25. सी कॉलमची विड्थ 25 करा. सिलेक्ट केलं. फॉर्मॅटमध्ये कॉलमची विड्थ 25 सेट केली. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. इन द गिवन स्प्रेडशीट ॲटोफिट द विड्थ ऑफ कॉलम बी. ॲटोफिट म्हणजे काय? जेवढी मला पाहिजे असेल तेवढी. कुठल्या कॉलमची करायची आहे? बी कॉलम. बी कॉलम मी सिलेक्ट केला. फॉर्मॅटमध्ये गेलो. आपण काय कमांड यूज केली इथनं आपण? ॲटोफिट टू कॉलम विड्थ. ओके. नेक्स्ट क्वेश्चन्स. चेंज द विड्थ ऑफ कॉलम ए टू 15.57. ईच्या कॉलमची विड्थ आहे ती 15.57 करा. ई कॉलम सिलेक्ट केला. फॉर्मॅटमध्ये कॉलम विड्थ 15.57. ओके. सबमिट. आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चेंज द विड्थ ऑफ कॉलम बी टू 10. बी कॉलमची विड्थ आहे ती 10 करा. बी कॉलम आपण सिलेक्ट केला. फॉर्मॅटमध्ये कॉलम विड्थ किती विड्थ येत ना? 10. ओके. समजतंय. ॲटोफिट कॉलम विड्थ टू जे कॉलमची विड्थ आहे ती ॲटोफिट करा. जे कॉलम कुठे आपला? इथे सिलेक्ट केला. फॉर्मॅटमध्ये कमांड काय यूज केली आपण? ॲटोफिट टू कॉलम विड्थ. सबमिट बटनावरती मी क्लिक केलं. ओके. हे झालं आपलं कॉलम विड्थ. नेक्स्ट जे आहे त्याला म्हणलं आपण इंडेंट. इंडेंटचा अर्थ काय होतं? आपल्याला एखादं सेलची जी आहे ते वाढवणं किंवा कमी करणं. ओके. इन द गिवन स्प्रेडशीट इन्क्रीज द इंडेंट ऑफ सेल रेंज बाय D4 टू D11 बाय 2 कॅरेक्टर्स. ओके. 2 कॅरेक्टरनी मला ते फक्त वाढवायचे. रेंज काय आपली? D4 टू D11. D4 D11. आता माझं ते कुठनं वाढणार आहे? या इथं आपल्याला ऑप्शन आहे. दिसते का? इन्क्रीज द इंडेंट. इथं मला ऑप्शन आहे. काय म्हणलं आपण? डिक्रीज द इंडेंट. पण हे जे इंडेंट आहे हे मला कितीने वाढवायचं आहे? 2ने वाढवायचं आहे. त्याच्याकरता आपण इथं क्लिक करणार अलाइनमेंट ऑप्शनला. दिसते. आणि मला इथं ऑप्शन दिसते ना इंडेंट.
इथं मी 1 2 ओके आणि सबमिट बटनावरती क्लिक केलं. वर्ण नाही करायचं, वर्ण आपल्याला ते सेट होणार नाही, ते प्रॉपर कमांड थ्रूच आपण सेट करायचं. डिफॉल्ट बाय द 1 कॅरेक्टर. मगाच्या वेळीच प्रश्न आहे, सिलेक्ट केलेलं आपण अलाइनमेंटमध्ये किती म्हणजे आपण इंडेंट वर्ड 1 करता दिसते. नेक्स्ट क्वेश्चन, B to B20 बाय 2 कॅरेक्टर्स. सेल रेंज काय म्हणलं आपण, B2 B21. अलाइनमेंटमध्ये गेलो आपण, इथनं अलाइनमेंटमध्ये इंडेंटमध्ये इथनं आपण 2 केलं. ओके, कळले प्रश्न आहे. आता इथे फॉन्ट इफेक्टचे प्रश्न आहेत. चेंज द बॅकग्राऊंड ऑफ A2 टू ब्ल्यू द स्काय, अप्लाय द इटॅलिक. A2 म्हणजे काय, ए कॉलम दुसरी रो, करेक्ट. त्याचं बॅकग्राऊंड मला काय करायचं आहे, ब्ल्यू करायचं आहे. त्याला इथं ऑप्शन आहे बॅकग्राऊंड, इथं लाईट ब्ल्यू आणि इथं ब्ल्यू दिसतंय. आणि सो इटॅलिक, त्याला तुम्ही इथनं इटॅलिक करा. सबमिट केलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, चेंज द फॉन्ट साइज ऑफ B3 टू 16, फॉन्ट स्टाईल इटॅलिक अँड फॉन्ट कलर ब्ल्यू. B3 म्हणजे कुठं आलं, इथं आलं. त्याची फॉन्टची साईज आहे ती 16 करा, 16 केली. त्याला इटॅलिक करा, केलं आपण. त्याला फॉन्ट कलर ब्ल्यू द्या. फॉन्ट कलर, फील कलर नाही, काय म्हणलं आपण, फॉन्ट कलर. त्याला काय करायचं, इथं आपल्याला ब्ल्यू द्यायचं आहे. आलं आहे. ओके, फ्रॉम द गिवन वर्कशीट चेंज द फॉन्ट H12 ॲज अ टाइम्स न्यू रोमन. H12 म्हणजे काय, H कॉलम 12वी रो, H कॉलम 12वी रो दिसते. याचं फॉन्टचं नाव मला चेंज करायचं आहे, ते आपण इथनं पण चेंज करू शकतो. इथं खाली यायचं, इथं तुम्ही T दाबा वाटलंच फक्त. टाइम सिंड्रोम गडबड फक्त काय करायची, सॉल्व करायचं. झालं. ओके, पुढचा नेक्स्ट क्वेश्चन, अप्लाय द अंडरलाईन इफेक्ट अँड ऑरेंज बॅकग्राऊंड कलर B12. B12 म्हणजे काय, B कॉलम 12वी रो. त्याला बॅकग्राऊंड कलर अप्लाय द अंडरलाईन पहिल्यांदा. 11 झाले, ठीक, कॅन्सल करू. पुन्हा बघूया. B12 इथे बरोबर आहे, B12. त्याला काय करायचं, आपल्याला अंडरलाईन करायचं आहे. त्याचं बॅकग्राऊंड कुठनं घेणार आपण, इथे. काय हवं इथनं मला, ऑरेंज. सबमिट. ओके, हे झाले फॉन्ट इफेक्ट. फॉन्ट नेम C20 ते C25, C20 ते C25. ओके, ॲप्लाय द फॉन्ट काय म्हणलं आपण, कॅलिबरी. इथे आपण गेलो, कॅलिबरी. सबमिट करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, वर्धना कुठं करायचं आहे, H12ला. H12 म्हणजे H कॉलम 12वी रो, वर्धना VAR आलं इथं, वर्धना. ओके, मर्ज सेल. मर्ज सेलचा अर्थ काय होतो, 2 सेल आपण एकत्रितपणे करतो, त्याला आपण मर्ज. 2 किंवा 2पेक्षा जास्त. आता ब्लड डोनर डेटाबेस कुठे शिकेल, ब्लड डोनर डेटाबेस A4 टू H4. हे सगळं सिलेक्ट करायचं, A4 टू H4. त्याला मर्ज करा, त्याला इथं ऑप्शन आहे मर्ज अँड सेंटर. ह्याच्यामध्ये वेगवेगळे पण ऑप्शन आपल्याला इथं दिसतात. काय म्हटलं, मर्ज ॲक्रॉस, मर्ज सेल, अनमर्ज सेल. त्यात काय, मर्ज अँड सेंटर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन स्प्रेडशीट अनमर्ज सेल B2 इंटू मल्टिपल सेल. अनमर्ज करायचं आहे B2 कुठे आपलं, इथनं जा, इथं दिसते. त्याला काय करायचं आहे आपण, अनमर्ज सेल. इथं ऑप्शन दिसते ना, अनमर्ज सेल.
ओके. नेक्स्ट क्वेश्चन. मर्ज अँड सेंटर हेडिंग हॉलिडेज लिस्ट 2025 A to C2. A2 पासून ते C2 पर्यंत मर्ज अँड सेंटर करा. सिलेक्ट केलं, मर्ज अँड सेंटर. ओके, समजलं. मूव जो रो, मूवचा अर्थ काय होतो? कट करायचा आपल्याला कमांड. ओके, कुठली रो आहे? 6 रो सिलेक्ट केली. मूव करा, काय कमांड वापरली आपण? कट. कुठं करा? रो नंबर 1. इथं मी पेस्ट केलं आणि सबमिट बटनावरती क्लिक केलं. कळलं? नेक्स्ट. सिलेक्ट द रो 5 and 6. मूव टू रो 16. 5वी आणि 6वी रो सिलेक्ट करा. ती मूव करा. कधी करा? रोज टू 16 and 17. कट कमांड यूज केली. 16 आणि 17 इथे आपण पेस्ट कमांड यूज केली. सबमिट. ओके. रिनेम द शीट. रिनेम शीट म्हणजे काय? शीटचं नाव बदलणे. शीट नंबर 1 कमांड कुठे आहे? होम टॅबमध्ये, सेल ग्रुपमध्ये, फॉर्मॅटमध्ये रिनेम शीट. त्याचं नाव मला चेंज करायचं आहे. स्टेशनरी. साईडला क्लिक करायचं. सबमिट बटनावर क्लिक करा. AR आहे ना? फॉर्मॅटमध्ये रिनेम शीट. STATIONARY. आपलं स्पेलिंग जरी चुकलं तरी आपला प्रश्न चुकेल, त्यामुळे स्पेलिंगसुद्धा बरोबर लिहा. क्रिएट ए कॉपी ऑफ गिवन द रिनेम इज अ Day 1. बरोबर आहे. क्रिएट ए कॉपी, बरोबर आहे. क्रिएट ए कॉपी शीट इन द गिवन रिनेम ॲज द D1. ह्याची मला कॉपी क्रिएट करायची. मी काय करणार? मूव. क्रिएट ए कॉपी कशाची करायची इथनं मला? तर ती शीट 1ची दिसतेत ना? त्याला इथं मला नाव द्यायचं आहे. त्याला नाव काय द्यायचं? त्याला इथं आपल्याला Day 1 रिनेम शीट. Day 1 आलं. इन द गिवन इन्सर्टेड न्यू शीट आफ्टर द पर्सनल मंथली शीट सेट द नेम ॲज बजेट. एक नवीन शीट इन्सर्ट करा. कुठं करा? इथे करा. दिसते? न्यू शीट. त्याला नाव चेंज करा. काय कमांड आहे? फॉर्मॅटमध्ये रिनेम शीट. पर्सनल मंथली बजेट. नाही, त्याला नाव बजेट करायचं आहे. हां, बजेट. ओके, सबमिट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन. चेंज द शेप रिझल्ट टेम्पलेट टू नेम लिस्ट. फॉर्मॅटमध्ये रिनेम शीट, नेम लिस्ट. सबमिट बटनावर क्लिक करा. रिनेम द वर्कशीट शीट 1 टू मार्कशीट. शीट 1 आहे, त्याला काय करायचं आहे? मार्कशीट. त्याचा टॅब कलर सेट करायचा आहे रेड. थोडासा प्रश्न आता वेगळा आला. पहिलं काय करूया? रिनेम शीट, मार्कशीट. ओके, त्याचा टॅब कलर चेंज करायचा आहे. फॉर्मॅटमध्ये टॅब कलर तो कसा घ्यायचा आहे? मला रेड घ्यायचा आहे. हा रेड नाही घ्यायचा. हा कसा आहे? डार्क रेड आहे. हा आपला कॉमन रेड. सबमिट. कळलं? ह्याला काय म्हटलं आपण इथं आता? रिनेम शीट. बॅकग्राऊंड कलर सेट करा. चेंज द बॅकग्राऊंड कलर.
आपण शिकलेलो आहे B2 पासून ते B12 पर्यंत लाईट ग्रीन करा. त्याला इथं ऑप्शन आहे दिसतं इथं लाईट ग्रीन. नेक्स्ट क्वेश्चन, चेंज द बॅकग्राऊंड कलर A2 ब्ल्यू अँड इटॅलिक. A2 मध्ये त्याला काय म्हणलं आपण, बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू करायचा आहे. हा इथं ब्ल्यू, त्याला इटॅलिक करा. हा प्रश्न मगाशी आपण सोडवला होता. ओके, चेंज द बॅकग्राऊंड कलर ऑफ सेल A2H2 लाईट ग्रीन. A2 पासून ते H2 पर्यंत काय करायचं आहे, लाईट ग्रीन. इथं आपल्याला ऑप्शन दिसेल ना, लाईट ग्रीन. ओके, पुन्हा रेड कलर करा. A2 पासून ते A12, A2 पासून ते A12. त्याचा बॅकग्राऊंड कलर काय तुम्ही इथं करा, रेड करा. सबमिट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, अप्लाय द अंडरलाइन इफेक्ट ऑरेंज बॅकग्राऊंड कलर टू B12. B12 म्हणजे काय, B कॉलम 12-20. त्याचं बॅकग्राऊंड अंडरलाईन, सॉरी इटॅलिक केलं, अंडरलाईन करा. बॅकग्राऊंड त्याचं काय करा तुला इथं ना, ऑरेंज. सबमिट. ओके, सेल ओरिएंटेशन B11 कुठे शिके, इथे. कसं करा, व्हर्टिकल टेक्स्ट. इथं मला कमांड आहे त्याची दिसते. ओरिएंटेशनमध्ये गेलो, काय कमांड यूज केली मी इथनं, व्हर्टिकल टेक्स्ट. ओके, एकच क्वेश्चन, क्लिअर द फॉर्मॅट. ओके, इन द गिवन वर्कशीट रिमूव द करन्सी सिम्बॉल, अप्लाय द जनरल कॅटेगरी टू E4 टू E. E4 कुठे आहे, इथे. E4 टू हे नाही. त्याला तुम्ही इथं काय करा, जनरल कॅटेगरी. काय केलं आपण त्याला इथं, जनरल. सबमिट. ओके, याला दुसरा पण एक ऑप्शन आहे, तोही तुम्हाला मी सांगतो. समजा आपल्याला नाही कळलं पटकन इथनं, इथं जायचं, नंबरवरती क्लिक करायचं, इथं जनरल घ्यायचं, ओके करायचं. कळलं. समजा नाही सुचलं तर आपण ही पण पद्धत तुम्ही ॲप्लिकेबल करू शकता. रिमूव्ह द ऑल सेल फॉर्मॅटिंग A1 टू D1. A1 टू D1 संपूर्ण फॉर्मॅटिंग क्लिअर करा. काय कमांड येत ना आपल्याला, क्लिअरमध्ये काय म्हणलं आपण, क्लिअर फॉर्मॅटिंग. सबमिट. आपण क्लिअर फॉर्मॅटिंग केलं, क्लिअर ऑल नाही केलं. ओके, प्रश्न फक्त केअरफुली वाचायचा. रिमूव्ह द फॉर्मॅटिंग सेल रेंज. इथं बघूया खाली प्रश्नामध्ये A टू G2 दिसते. A2 पासून ते G2 पर्यंत. रिमूव्ह द ऑल सेल फॉर्मॅटिंग. इथे गेलो आपण, काय म्हणलं आपण, क्लिअर फॉर्मॅट. आलंय. नेक्स्ट क्वेश्चन, C8 टू H रिमूव्ह फॉर्मॅटिंग. C8 टू H2 इथे गेलो आपण, क्लिअर फॉर्मॅट. सबमिट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉर्मॅट पेंटर. फॉर्मॅट पेंटरचा वापर करायचा आपल्याला. काय करायचं आपल्याला, सिलेक्ट E3. हे जे फॉर्मॅटिंग आहे हे सेम फॉर्मॅटिंग ॲप्लिकेबल कुठं करायचं आहे, E10 ला करायचं आहे. पहिल्यांदा आपण इथं काय करायचं आहे, फॉर्मॅट पेंटर केलं. मला कुठं करायचं आहे, E10 ला, म्हणजे इथं दिसते. मी इथं क्लिक केलं आणि सबमिट केलं. फॉर्मॅट पेंटर म्हणजे काय, जे वर्षाला ॲप्लिकेबल आहे ते सेम आपल्याला दुसऱ्या सेलला पण तसंच ॲप्लिकेबल करणं, त्याला आपण फॉर्मॅट पेंटर म्हणतो. सेम क्वेश्चन आपल्याला त्याच पद्धतीने करता येईल. यूज फॉर्मॅट पेंटर A1 टू A5. A1 ला
फॉर्मॅट पेंटर A5 दिसते, इथं क्लिक केलं, सबमिट बटनावरती क्लिक करा. A8 आलं, A7 फॉर्मॅट पेंटर ॲप्लिकेट कुठे करा, A8ला करा, इथं क्लिक केलं, सबमिट. ओके, अलाइनमेंट करायची. आता प्रश्न कसा आहे, इन द गिवन चेंज द टेक्स्ट अलाइनमेंट ॲज हॉरिझॉन्टल सेंटर अँड व्हर्टिकल सेंटर फॉर एंटायर शीट. जेव्हा संपूर्ण एंटायर शीट असतं आपण काय करतो, असं सिलेक्ट करतो. तसं न करता एक आणि ए याच्यामध्ये कोपऱ्यामध्ये जायचं, इथं आपण शीट असं सिलेक्ट करायचं, संपूर्ण शीट सिलेक्ट होईल. मग त्यानंतर आपण अलाइनमेंटला आपण जायचं, इथं हॉरिझॉन्टली सेंटर, व्हर्टिकली सेंटर, मग इथं आपण ओके बटनावर क्लिक करायचं. आलं, दोन सेम प्रश्न आहे, काहीच फरक नाही आहे. इथं क्लिक केलेलं आहे, अलाइनमेंटमध्ये पुन्हा सेंटर, व्हर्टिकली सेंटर, ओके झालं. रोची हाईट चेंज करा. मग कशा आपण काय बघितलं होतं, कॉलमची विड्थ बघितली. आता रोची हाईट चेंज करायची. रो नंबर किती आहे, 2. पहिल्यांदा 2 नंबर सिलेक्ट करा. रोची हाईट कुठनं कमांड आहे, होम टॅबमध्ये फॉर्मॅट, फॉर्मॅटमध्ये काय केलं आपण, रो हाईट, ती किती करायची, 10.5. ओके बटनावर क्लिक करा आणि सबमिट करा. झालं. रोची हाईट, 5व्या रोची हाईट 30 करा. रो सिलेक्ट करताना ती संपूर्ण रो आपण सिलेक्ट करायची. 5वी रो दिसते इथनं, इथनं असं सिलेक्ट केलं की तो शेवटच्या कॉलमपर्यंत सिलेक्ट होईल. फॉर्मॅटमध्ये काय केलं आपण, रोची हाईट करा, किती करायचं ना आपल्याला, 30 करायची. ओके, सबमिट झालं. चेंज द रो हाईट ऑफ 35 कॉलम नंबर, सॉरी रो नंबर 1. 1 नंबर रो आहे दिसते आहेत ना, त्याची हाईट किती करायची आपल्याला, फॉर्मॅटमध्ये होम टॅबमध्ये फॉर्मॅटमध्ये रो हाईट किती करायची ना आपल्याला, 35 करायची. सबमिट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. चेंज द रो हाईट 121.25 रो नंबर 2. रो नंबर 2 सिलेक्ट करायचं आहे. फॉर्मॅटमध्ये रो हाईट 121.25. ओके, सबमिट झालं. हे झालं इथनं आपलं. आता इथं सॉर्टिंग, डेटा मला सॉर्ट करायचा आहे. सॉर्ट म्हणजे काय, डेटा आपण 2 पद्धतीने सॉर्टिंग करतो. एक म्हणजे असेंडिंग ऑर्डर, दुसरं म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर, बरोबर आहे, किंवा स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट आणि लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. आता इथं काय, कुठला कॉलम आहे, F कॉलम आहे दिसतं इथं. आपण याचा डेटा मला सॉर्टिंग करायचं आहे. याला कमांड कुठं आहे, डेटामध्ये, इथं आपण सिलेक्ट केलं, काय केलं, सॉर्ट. हां, F कॉलम, सॉरी F कॉलमला जायचं आहे. डेटा सॉर्टमध्ये F मध्ये काय म्हणलं आपण, मार्क्स, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट, इथनं आपण सिलेक्ट केलं दिसते, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. ओके, सबमिट झालं. बी कॉलम आहे Z to A हायेस्ट. बी कॉलम इथं मी सिलेक्ट केला. डेटामध्ये सॉर्ट, बी कॉलम कशाचा आपला इथनं पर्टिक्युलरचा आहे, Z to A. ओके, बी कॉलम आहे A to Z मध्ये करायचं आहे. डेटामध्ये गेलो आपण, सॉर्ट, बी कुठला कॉलम आहे, पर्टिक्युलर, असेंडिंग अँड A to Z. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. सी कॉलम आहे, Z to A प्रमाणे सॉर्टिंग करायचं आहे. सी कॉलम कुठला आहे, कॅन्डिडेट आय डी.
डेटामध्ये गेलो आपण सॉर्ट, कॉलम सिलेक्ट केला, सी म्हणजे कॅन्डिडेट आय डी, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, अरेंज द एक्सेल डेटा सॉर्टिंग कॉलम डी, नेम ऑफ द कॅन्डिडेट Z to A, नेम ऑफ द कॅन्डिडेट. डेटामध्ये सॉर्ट, नेम ऑफ द कॅन्डिडेट कसं करा, Z to A सॉर्टिंग, Z to A. ओके. अरेंज द एक्सेल डेटा बाय सॉर्टिंग कॉलम्स, F कॉलम A to Z स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट. F कॉलम दिसेल ना मला. डेटामध्ये सॉर्ट, इथे आपण गेलो मार्क्स, स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट. ओके. समजतंय. ॲक्सेप्ट डेटा A to Z करायचं आहे. कुठला इथलं आहे, कॉलम नंबर सी. डेटामध्ये गेलो आपण, सॉर्ट कमांड यूज केली. कॅन्डिडेट आय डी A to Z म्हणजे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट. ओके. आलं. ऑर्गनाइज एक्सेल डेटा, नेम ऑफ द कॅन्डिडेट A to Z, नेम ऑफ द कॅन्डिडेट. आलं. डेटामध्ये सॉर्ट, सॉर्टेड बाय नेम ऑफ द कॅन्डिडेट A to Z. ओके. झालं. नो, अरेंज द एक्सेल डेटा डोनर नेम Z to A, डोनर नेम. डेटामध्ये गेलो आपण सॉर्ट, डोनर नेम कसं करायचं आहे मला, Z to A. ओके. अरेंज द डेटा ई कॉलम, कुठला ग्रुप येतो, AJ, A to Z, एज दिसते. डेटामध्ये सॉर्ट, एज स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट. ओके. इन्सर्ट कॉलम, कॉलम काय करायचं आहे, नवीन कॉलम इन्सर्ट करायचं आहे आपल्याला. इन द गिवन स्प्रेडशीट इन्सर्ट इन न्यू कॉलम आफ्टर कॉलम बी. ओके. बी नंतर न करायचं आहे, म्हणजे माझा कर्सर कुठं पाहिजे, इथं पाहिजे. इन्सर्टमध्ये काय म्हणलं आपण, इन्सर्ट शीट कॉलम, बी नंतर न कॉलम तयार करा, म्हणजे तो आपल्या उजव्या हाताला येईल. सबमिट. कळलं. इन्सर्टेड न्यू कॉलम आफ्टर ए नंतर न करा, म्हणजे माझा कर्सर कुठं पाहिजे, बी वरती पाहिजे. ओके. इन्सर्टमध्ये शीट कॉलम ए नंतर न केला. आलं. नेक्स्ट क्वेश्चन, आफ्टर जी कॉलम, जी कॉलम नंतर ना नवीन एक कॉलम करा, एच वरती कर्सर ठेवायचा. इन्सर्टमध्ये शीट कॉलम, सबमिट. झालं आहे. इन्सर्टेड न्यू कॉलम आफ्टर एफ नंतर न करायचं आहे, म्हणजे माझा कर्सर कुठे यायला पाहिजे, ना जी यायला पाहिजे. इन्सर्ट आहे शीट कॉलम. आला का, एफ नंतर न जी झाला. इन्सर्टेड न्यू कॉलम आफ्टर द ई कॉलम, आफ्टर द ई कॉलम, बरोबर आहे, जिथे एफ. इन्सर्ट आहे शीट कॉलम. आलं आहे. इन्सर्ट आहे कॉलम आफ्टर द सी नंतर करायचं आहे, म्हणजे माझा कर्सर कुठं हवा आहे ना, डीला. इन्सर्टमध्ये काय केलं आपण, शीट कॉलम, सबमिट. ओके. आता हा भाग आपण इथपर्यंत आपण आज बघितलेला आहे, बाकीचा पार्ट आपण उद्या बघूया. करेक्ट. आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे निश कॉम्प्युटर वाकडेवाडी. माझं नाव आहे प्रशांत बाळू टेंबरे. माझा मोबाईल नंबर आहे 9527903029. थँक्यू व्हेरी मच.